श्री पवार सर, डॉक्टर चांदोरे सर, डॉक्टर सूर्यवंशी सर, डॉक्टर गायकवाड सर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनी. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी आज जो संवाद साधणार आहे, मार्गदर्शन वगैरे फारसं असं काही नाही आहे. मी माझ्या भूतकाळाशी संवाद साधतोय. मी जे बोलणार आहे तर माझा भूतकाळ समोर बसलेला आहे, वर्तमान तुमच्या समोर स्टेजवर उभा आहे. मी ज्यावेळेस इथं बॉटनी लॅबमध्ये घुसलो आणि हे सर्व बघितलं आणि नंतर लक्षात आलं की हा जो पिरियड असतो आयुष्याचा, की मी नंतर आयुष्यामध्ये बरंच काही गोष्टी म्हणजे MPSCतले सिलेक्शन झाले, स्टेट टॉपर राहिलो, एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, परंतु जो निश्चित निर्भळ आणि निर्भय जो आनंद असतो ते ह्या लॅबमध्ये असं मोकळं बसण्यात जो असतो तो इथं बसण्यात पण नसतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये आजच्या घडीला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात आणि त्या श्रीमंत व्यक्ती समोर बोलतोय. मित्रांनो, की आता सरांनी थोडे 2-3 उल्लेख केला की कानमंत्र आणि कानमंत्र कोणाला देणार नाही, कारण मंत्र काय व्हायचे की पूर्वी कानातच सांगितले जायचे. मंत्र असा आहे की आता मंत्राची काळ गेलेला आहे, आता मोकळेपणाने संवाद साधण्याची वेळ आलेली आहे. राहिली दुसरी गोष्ट की आता आपल्या मुलामध्ये आपण ज्यावेळेस BSc ला येतो, BA ला येतो, कॉमर्सला येतो आणि नंतर आपण कळंब सारख्या अशा मराठवाड्यातला जो दुर्गम भाग आहे किंवा महाराष्ट्रातला, तिथं आपल्यामध्ये एक बेसिक काही गोष्टीची कमी असते का, तर आपल्यामध्ये फक्त असते सेल्फ कॉन्फिडन्स या नावाची जी गोष्टी. आता आपण ते जर पुण्याला गेलो ना, तिथं मी नंतरच्या काळात पुण्याला का शिकलो, मला लक्षात आलं की बाबा पुण्याला गेल्यानंतर किमान महाराष्ट्रातलं जे क्रीम असतं शिकण्याचं, शिकवणारा आणि शिकणारही ते तिथं उपलब्ध असतं. म्हणून माझी इच्छा होती की पुण्याला शिकावं, म्हणून मी PG खरं मी पुण्याला करायला गेलो. परंतु लक्षात आलं की कपडे किंवा बोलण्याची शैली याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे फार स्किल असा प्रकार नसतो. परंतु जेव्हा मी आपल्या कळंब सारख्या ह्या दुर्गम भागात जेव्हा फिरतो तर ह्या मंडळीकडे, ह्या मुलांकडे जे टॅलेंट असतं, आता मला सांगा की आपल्याला चिंचा पाडायचे तर पाडू शकतो, गुरं चारायचे तर चालू शकतो, शेतात जायचं तर शेतात जाऊ शकतो, आणि इथं बॉटनी शिकायची तर बॉटनी शिकू शकतो, पॉलिटिकल सायन्स शिकू शकतो. इतकं मल्टी डायमेन्शनल टॅलेंट जे असतं, कोणी गॅरेजवर काम करून येतं, कोणी गाईला मदत करून येतं, हे सगळं आपलं टॅलेंट जे आहे तर मल्टी डायमेन्शनल टॅलेंट आहे आणि ते येणाऱ्या आगामी काळात टिकणार आहे. मग ह्या टॅलेंटला सगळं टॅलेंट असून सुद्धा फक्त सेल्फ कॉन्फिडन्सची उणीव असल्यामुळं आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये टिकायला कमी पडतो. माझा सेल्फ एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. मी असंच परभणी कृषी विद्यापीठात गेलो आणि परभणी कृषी विद्यापीठात गेल्यामुळं मला वाचनाची आवड होती. माझ्या वाचनामध्ये आले स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधला असा एक प्रसंग आहे की जो आपल्या येणाऱ्या 2-3 वर्षांनी तुमच्याही आयुष्यामध्ये तसे प्रसंग येत जाणार आहे, कारण की प्रत्येकाला त्या आयुष्याच्या त्या फेज मधून जावं लागतं. प्रसंग असा आहे की स्वामीजींचा जन्म आहे 12 जानेवारी 1863 आणि 1884 ला अशी घटना झाली की स्वामीजींचं मूळ जे वडील होते ते खूप श्रीमंत होते. कलकत्त्याच्या त्या काळचे सर्वात असे ज्याला नामांकित वकील होते, खूप मोठी प्रॅक्टिस होती, भरपूर पैसा होता. पण वडिलांनी असं केलं की खूप त्यांचे जे पैसे जे होते ते उधळून टाकले. मग नंतर 84 ला ग्रॅज्युएट झाले आणि 11 सप्टेंबर 1893 ला हा माणूस जगज्जेता होणार आहे. म्हणजे त्यांच्या फक्त 5 मिनिटाच्या भाषणाने, फक्त 5 मिनिटं आणि 500 शब्दाच्या भाषणाने जगज्जेता ठरला शिकागो, अमेरिकेच्या शिकागो त्या धर्म परिषदेमध्ये. परंतु त्या माणसाला सुद्धा नोकरी मिळत नव्हती. वडील वारले, आईची जबाबदारी त्यांच्यावर आली, नोकरी कोणी द्यायला तयार झाले नाही. मग ते गल्लोगल्ली रस्ती नोकरी शोधत हिंडत होते आणि नोकरी कोणी देत नव्हतं. पोटा पाण्याचा प्रश्न आला, 2 वेळची खायची भ्रांत आली, सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवायची पंचायत आली. त्याच्यानंतर अशी परिस्थिती आली की मग आपण जेवलं तर आई उपाशी आणि आईला नेऊन दिलं तर आपण उपाशी, असा माणसाची ती अवस्था आली. म्हणजे तिकडे बघा, तो माणूस हुशार ठरणार आहे पण केव्हा, नंतर. परंतु त्या माणसावर सुद्धा खायची 2 वेळची भ्रांत आली. आणि ही सुद्धा अवस्था जी असतील ना, आजही आपण 2-4 वर्षांनी जेव्हा जाणार आहोत मार्केटमध्ये,
तर आपल्या समोर खरा प्रश्न हा उपस्थित राहतो नोकरीचा. मग त्यावेळेस कॉलेज होतं ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत होते. ही सत्य घटना आहे. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रोफेसर हेस्टी नावाचे त्या काळचे प्राचार्य होते. त्या प्राचार्यांनी त्यांना एक कविता शिकवायचे. त्या कवितेचं नाव होतं एक्सकर्शन. सरांना ती कदाचित माहिती असेल कारण ते सर इंग्लिश लिटरेचर शिकवतात. एक्सकर्शन म्हणजे सहल. सहल म्हणजे काय की विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा कवी होता. तो कवी जेव्हा सकाळी निसर्गात फिरायला मॉर्निंग वॉकला जायचा, त्यात मॉर्निंग वॉकला जाताना पिवळे धम्मे फुलांचं असं दर्शन व्हायचं. आणि मग त्यावेळेस त्याला वाटायचं की त्यांची भाव समाधी लागायची, त्यांना ट्रान्समध्ये जायचा आणि त्याला देवाचं दर्शन व्हायचं. प्राचार्यांनी हे शब्द उच्चारल्याबरोबर विवेकानंद असे काही लेचेपेची उद्गारते नव्हते, खाडकन उभे राहिले. ते मला ते प्राचार्याला म्हणे, सर मला एक सांगा, तुम्हाला भाव समाधी लागते का, तुम्हाला देवाचं दर्शन होतं का? ते विल्यम वर्ड्सवर्थ सोडून द्या म्हणे, त्याचं काय तो होईल तर बघून घेईल, तुमचा अनुभव सांगा म्हणे. आता ते प्राचार्य ब्रिटिश माणूस होता, प्रामाणिक माणूस होता. त्यांनी सांगितलं, बाबा रे मला काही देवाचं दर्शन झालं नाही आणि मला काही भाव समाधी लागत नाही, पण कलकत्त्याच्या ते गंगेच्या काठी एक असा माणूस राहतो, त्या माणसाला भाव समाधी लागतं आणि त्याला देवाचं दर्शन होतं. आता हे देव आपल्याला केव्हा भेटा वाटतो की देव वगैरे, आता ज्यावेळेस आपले पोट भरलेले आई वडील सगळी काळजी घेते त्यावेळेस असे प्रश्न पडतात की देव आहे का नाही आहे, सगळं नियंत्रित करत असेल की हे प्रश्न पडतात. पण ज्यावेळेस पोटा पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र देवाची काही आठवण येत नाही. आपल्याला भाकरी मिळावी, नोकरी मिळावी, हे सगळे प्रश्न येतात. आम्ही इकडे बसलेलो आहे, आम्हाला नोकऱ्या लागलेल्या, पगार पाणी सुरू आहे, त्याच्यामुळे आमचे प्रश्न कसे आता वाचू शकतो. काय देव आहे का नाही आहे, कारण पगार येतोय ना आमचा जमा होतोय. तुमच्या वयात वडील सांभाळताय तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा सांभाळायची त्यांची येते तुमचं तुम्ही बघून घ्या असा जेव्हा प्रश्न येतो तर मग त्यावेळेस विचारतो की पोटा पाण्याचं काय, मग देवाचा प्रश्न येत नाही. मग ते म्हणे की मग नंतर त्यावेळेस एक दोन वेळेस रामकृष्णांची भेट झाली पण देवाचेच प्रश्न विचारले. तिसऱ्या वेळेस असं झालं की ज्यावेळेस नोकरी नव्हती तर त्यावेळेस वाटलं की हा माणूस कलकत्त्याचा तो रामकृष्ण परमहंस यांना ते म्हणायचे मी देवीशी बोलतो. हे म्हणे तुम्ही देवीशी बोलतात, मग मला खरं सांगा म्हणे मला नोकरी मिळेल का? काय थेट प्रश्न, काय ताकाला जायचं आणि गाडगं लपवायची अशी काही गोष्ट नाही, मला तुमची देवी नोकरी देईल का? रामकृष्ण म्हणे तू जर मागितलं तर तुला नक्की नोकरी मिळेल. मग गेले, मग म्हणे नोकरी खरंच मिळेल का? म्हणे हो, जा म्हणे देवीकडे माग म्हणे कालीमातेकडं, तुला देवी नोकरी मिळेल. ते जायचे आणि कालीमातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर म्हणायचे की आई मला प्रेम दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. पण परत यायचे म्हणे, अरे परत आल्यानंतर म्हणायचे मागितलं काय मागायचं ते? रामकृष्ण म्हणायचे नाही म्हणे मी जे काय मागायचं ते विसरूनच जायचं, गप्प व्हायचो आणि नंतर लक्षात प्रेम दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असंच काहीतरी बोलायचं म्हणे. मग नाही परत विसरला, परत जा म्हणे. परत गेल्यानंतर ते काहीच नोकरी मागायचीच नाही, काय म्हणायचे प्रेम दे आई मला प्रेम दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. परत आले, असं 5-6 वेळेस झाले. रामकृष्ण म्हणे तुला जे आयुष्यात पाहिजे तेच तू मागतोय म्हणे. तुला जर नोकरी पाहिजे असते ना तू नोकरी मागितली असते. आणि मग जे पाहिजे ते त्यांना मिळालं आणि नंतर ते जगावर पूर्ण प्रभुत्व गाजवणारे सर्वात मोठे वक्ते त्या शतकातले झाले. इथं कालीमाताची असं म्हणू की ती कालीमाता म्हणजे हे अस्तित्व, हे एक्झिस्टन्स तुमच्या आजूबाजूला दिसतंय ते, तुमच्या डोळ्यातून जे पाहताय ते, तुमच्या अन्न पचवतंय ते, तुमच्या कानाने ऐकतं ते सर्व अस्तित्व हे तुम्हाला रेग्युलेट करणारं अस्तित्व. आणि हे सगळं तुमच्याकडं जे पाहिजे ते मिळण्याची शक्ती म्हणजे कालीमाता. त्याला कुणी अल्लाहचं नाव देईल, त्याला कुणी कालीमातेचं नाव देईल, त्याला कुणी ख्रिश्चनिटीचं नाव देईल. परंतु मूळ जे प्रिन्सिपल आहे ते सर्वत्र तुम्हाला रेग्युलेट करणारं प्रिन्सिपल जे आहे, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला वाढवलं, ते प्रिन्सिपल जे तुमच्यामध्ये अस्तित्वात आहे आणि हे सगळीकडे अस्तित्वात आहे ती म्हणजे कालीमाता. आणि त्याच्याकडे पूर्ण देण्याची शक्ती निश्चित आहे. मग मी म्हटलं की अरे बाबा हे जर विवेकानंदांचं हे झालं, तुझ्या जीवनात काय? मग मी पण असा ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग मला वाटलं की बाबा हे जर प्रिन्सिपल जर सायंटिफिक लायब्ररीमध्ये बसलंय तर जर ते सफरचंद इथं पडलं तिथं खालीच पडतं, अमेरिकेत पडलं तर खालीच पडल, 1897 ला खाली पडत होतं, आताही खाली पडल. तर मग मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये त्या सत्याची मला प्रचिती घेता येईल का?
2004 ला 2000 मला सरकारी नोकरी दिली. ही काही आपली लेवल नव्हती, आपली बौद्धिक लेवलची गरिबी. आपण बौद्धिकच माणसं आणि ती गरीबच माणसं. मागणार काय? भिकारी काय मागणार? तेच मागणार. काही जरी दिलं तर तसं आम्ही काय मागितलं? नोकरी, सरकारी नोकरी. मग मी गेलो आणि मला नोकरी पहिले वाटलं नोकरी मिळणार नाही, पण देवाकडे मागितली नोकरी. मी कृषी सहाय्यक झालो. मग नंतर काय झालं की यार नाही म्हटलं, यार नंतर थोडं लक्षात आलं की यार कृषी सहाय्यक झाल्यानंतर काही नाही, सगळे फक्त अधिकारच सांगतात, आपण नुसतं कर्मचारी म्हणून काम करत असतो, याच्यात काही मजा नाही. अधिकारी झालं पाहिजे म्हटलं आणि एमपीएससी कडून झालं पाहिजे. कारण एमपीएससीचा माणूस आला का सगळे त्याला रामराम करायचे ना, आपल्याला कोणी करायचं. अरे माणसाला किंमत पाहिजे ना समाजामध्ये. मग म्हटलं एमपीएससी कडून हमाल का होईना झालं पाहिजे, कारण एमपीएससीचा ब्रँड लागला पाहिजे. मग मी काय केलं, मग परीक्षा दिली. PSI-ST असिस्टंट एक परीक्षा असते एमपीएससीची, त्याच्यामध्ये मी परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर काय झालं की मी म्हटलं एमपीएससी कडून त्या PSI-ST 2005च्या परीक्षेतून मी राज्यात पहिल्या 50 मध्ये आलो. मी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय म्हणून रुजू झालो. मंत्रालयामध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला काय झालं की यार तिथं काही मजा नाही. कारण की गेलो तर तिथं ट्रेनमध्ये जायचं, लोकल ट्रेनमध्ये. इथं तुम्ही मजा नाही, काय कोणाची धक्के खायची गरज नाही. पहिल्या दिवशी पहिले गेलो म्हटलं मंत्रालयात एकदम मजा असते. ऍक्च्युली मजा आहे तिथं. राजवाड्यावर बसलेल्या कावळ्याला किंमत असते, तसं तिथं मंत्रालयात कोणी का असेल तिथून मंत्रालयातून फोन केला का इकडे तहसीलदार पण उभं राहतो. ही गोष्ट खरी आहे, पण लक्षात आलं की आपल्याला सही करायचा पावर नाही कडे. मग म्हटलं राजपत्रित अधिकारी झालं पाहिजे. 2-3 वर्ष मग आपले पुढं जसं विवेकानंदांनी मागितलं तसं आपलं काही नाही. पुढं नाही म्हटलं राजपत्रित अधिकारी झालं पाहिजे. मग राजपत्रित अधिकारी झालं पाहिजे तर मग काय केलं, फॉरेस्ट्रीची एक्झाम आली होती एमपीएससीची रेंज, त्याच्यामध्ये माझं परीक्षा दिली, सिलेक्शन झालं. त्यावेळेस राज्यामध्ये मी 5वा आलो. 2008ची परीक्षा. मग नंतर याच्यात काय केलं की मग लक्षात आलं की अरे फॉरेस्ट्रीत बी काही मजा नाही एवढं. जो वनात राहतो त्याला जनात किंमत नसते. वाघोबाला फक्त पिंजऱ्यातच पाहायला जातो, सर्कसीमध्ये पाहायला जातो, पण जनामध्ये काय किंमत आहे त्याला. मग म्हटलं जरा दुसरा प्रयत्न करू की जी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर जी एक्झाम आहे ती क्रॅक करायची. काय होतं लग्नाची वेळ येते, मग ते विचारतात नाही राज्यसेवेतली पोस्ट आहे का. म्हटलं सिद्ध करायची स्वतः. मग सिद्ध करायसाठी प्रयोग केला. अजून म्हटलं देवाला काय मागितलं, नाही मला आता राज्यसेवेतली पोस्ट दे. मग पुन्हा परीक्षा दिली आणि त्याच्यामधून मी ह्या कॅडरमध्ये 2009ची एक्झाम एमपीएससीच्या साईटवर जाऊन बघायचं, त्याच्यामध्ये मी राज्यात महाराष्ट्र अकाउंट फायनान्स या कॅडरमध्ये राज्यात पहिला आलो. मग मित्रांनो, जर मग हा प्रयोग विवेकानंदांनी केला, त्यांनी जे पाहिलं ते मिळालं, मी माझ्यासारख्या छोट्या माणसांनी केला, तुम्हाला पाहिजे ते मिळालं, तर तुम्हाला हा प्रयोग तुमच्या ठिकाणी करता येणार नाही का? मग तुम्ही म्हणशाल सर तुमची काय आर्थिक परिस्थिती चांगली असेल की आई वडील शिकलेले असतील किंवा असे काय असेल. माझी परिस्थिती जी आहे ती तुम्हाला सांगतो. मला आई जे आहे, माझ्या आईला 50 रुपयाच्या आणि 100 रुपयाच्या नोटेमधला फरक कळत नाही. माझे वडील 34 शिकलेले आहेत. मी गावात पण राहिलेलो नाही, मळ्यात राहायचो आणि तिथून 3 किलोमीटर आम्ही पांढरीनं चालत करत पूर्ण शिक्षण 10वी पर्यंत माझं जिल्हा परिषदेचं आहे. परंतु एक गोष्ट आहे की ह्या सगळी पार्श्वभूमी असली तरी एक पुस्तक आहे की स्टीफन आर्कावेचं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. त्या पुस्तकातलं एक वचन फार मला आवडतं. I know of no unquestionable ability of a man than to change his life by conscious endeavor. माणसाचा सर्वात मोठा गुण, चांगला गुण कोणता का? त्याचा बुद्ध्यांक का, IQ का? तर उत्तर नाही. मग त्याचा UQ का? याचंही उत्तर नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की स्वतः जाणीवपूर्वक ठरवलेलं. तुम्हाला फौजदार व्हायचं तर उद्दिष्ट ठरवा, तुम्हाला पोलीस व्हायचं तरी उद्दिष्ट ठरवा, तुम्हाला प्राध्यापक व्हायचं तरी उद्दिष्ट ठरवा, तहसीलदार व्हायचं उद्दिष्ट ठरवा आणि त्याच्या अनुषंगाने स्वतःमध्ये जो बदल घडवून आणतो तर त्याच्या इतका सर्वात चांगला गुण कोणताही नाही. विना गवाणकरचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक एक होतं कारवर, ते मराठीतच आहे, वाचा ते. ब्रुकर टी वॉशिंग्टन नावाच्या एक बॉटनीचा सायंटिस्ट होता, त्याच्या जीवनावर ते आधारित आहे. त्याच्या पुस्तकातलं एक छान वचन आहे
की आपण लगेच कंपॅरिझन करतो, हा नाही ॲग्रीला गेला म्हणून झाला असं, बरं का? असं नाही मित्रांनो. त्याच्यातलं एक वाक्य आहे, स्टार्ट फ्रॉम व्हॉट एव्हर यू आर, स्टार्ट फ्रॉम व्हॉट एव्हर यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. तुमच्या पाशी जे आहे तिथून सुरुवात करा, तुमच्या जवळ जे आहे त्याच्यातूनच सुरुवात करा आणि त्याच्यातूनच काही बनवा आणि कधीही समाधानी राहू नका. समाधानी म्हणजे की मिळालं त्याच्यात येणे, अधिक स्वतःला बेटर करत जा, हाच त्याचा उद्देश. एक दिल्ली 6 पिक्चर पाहिला असेल, त्याच्यातलं एक वचन आहे की जर्रे जर्रे में उसका नूर है, तू खुद में ढूंढ, तू न उससे दूर है मुझसे इश्क तो सबसे इश्क कर. त्याचा इश्क असा अर्थ नाहीये त्यांना जे म्हणायचं आहे. इश्क म्हणजे की जे आपल्याला कॉलेजला इकडे तिकडे जे होतं ना हॅल्युसिनेशन वगैरे, तो प्रकार नाही. प्रेम म्हणजे कशावरचं प्रेम? म्हणजे आपण जे करतो ते आपलं जे ध्येय असतं त्याच्यावरचं प्रेम, आणि त्याला सहयोगी ठरणार सगळ्या गोष्टीवर करणारं झालं ते प्रेम. मग तुम्ही म्हणशाल की मग सर आता आम्ही इथं आहोत, आम्हाला कळमला काय करण्यासारखं आहे? तुम्ही ज्या एमपीएससी यूपीएससीच्या ज्या परीक्षा करतात त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की ह्या सगळं करण्याला खूप हुशार माणसं लागत असते. तर हे सगळ्यात पहिला गैरसमज आहे की याला हुशारी लागते, हा गैरसमज काढून टाका. हुशारी कोणाला लागते? की जर विल्यम वर्ड्सवर्थ व्हायचं तुम्हाला, किंवा शेक्सपियर व्हायचं, बर्नार्ड शॉ व्हायचं, त्याला हुशारी लागते. मेंडेल व्हायचं, युगो ड्युरीज व्हायचं, हुशारी लागते. इकडं आधी सातबारा पाहायला काय हुशारी लागते हो? तहसीलदाराला काम काय करायचंय? सातबारा पाहायचं आहे. हे तर पूर आला, ते पूर कसं मॅनेज करायचं आहे, त्याला पूर कसं मॅनेज करायचं, कोणते नियम वापरायचे, म्हणजे आहे ते नियम कसं वापरायचं एवढंच करायचंय. आणि हे काम तुम्हाला चांगलं जमणार का बघ सदाशिव पेठेतल्या पोराला चांगलं जमणार? जो माणूस पोलीस इथं भांडणं झाले तर तुम्हाला सगळं गल्लीत राहणाऱ्या पोराला जमणार का बंगल्यामध्ये राहणाऱ्या पोराला चांगलं जमणार? तो चांगला डीवायएसपी होईल का तुम्ही चांगला डीवायएसपी होशाल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आयुष्याला, नियतीला, नियंत्याला तुमच्या आपल्या ज्या गरिबीच्या परिस्थितीत बनवलं असेल तर ती आपली साधन समजा. दुसरी गोष्ट, आपले आई वडील अशिक्षित असतील, चांगलं समजा. आपल्या म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण पुण्यासारखं नसेल तरी ती पॉझिटिव्ह समजा. कारण की याचं उत्तर असं आहे की रामकृष्ण परमहंसामध्ये यांनी एका साधन याच्यामध्ये हे झालं होतं की जर आपल्याला चिखलामधून बाहेर यायचं तर आपण काय करतो? चिखलामध्ये जर तुम्ही खेडेगावातलेच पोरं एक्सपिरियन्स काय असतो की चिखलामधून बाहेर यायचं तर एक पाय आपण जोराने चिखलावर दाबतो आणि दुसरा पाय वर काढतो. आपल्या आजूबाजूची ही जी निगेटिव्ह परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूचं जे कमी साधन संपत्ती आहे त्याच्यावरच पाय द्यायचं ना आपण वर व्हायचं. त्याचं कारण सांगतो की ह्या परिस्थितीमध्ये तुमचे पंख जे आहे तर त्या पंखांना आलेलं बळ आहे. आमचे लेकर काय पाहतात माहिती का तुम्हाला सांगतो का? आम्ही राहतो, मी मुंबईला राहायला, पुण्याला राहायला, औरंगाबादला. आमचे लेकर कार्टून पाहतात आणि ती उद्याची पिढी कार्टूनच निर्माण करणार. पण तुम्ही जे आहात ते खऱ्या अर्थाने सकस आणि चांगले नागरिक तुम्ही तुमच्यातूनच येऊ शकता. आणि एक बघा काय होतं की बऱ्याच पोरांना असं गैरसमज असतं की डॉक्टर इंजिनियर झालं म्हणजे तेच खूप हुशार आहे. असं नाही तुम्ही. आणि इकडं आपण जे आलो ना, आपण काही असं म्हणतात की गाळा पोरं आलेलं, याचं उत्तर नाही मित्र. आता ह्या जे संस्थेचे जे संस्थाचालक मोयेकर सर यांचे जे जाव आहे ते ना आम्ही क्लासमेट. पण एक तुम्हाला सांगू, त्यांचे वडील प्राचार्य होते. प्राचार्य असल्यामुळे ते कसं मुलाला सगळं सांगणार काय काय करायला पाहिजे. मग आमचे मुलं काय होणार, जास्तीत जास्त डॉक्टर होतील, त्याच्या पलीकडे काय होतं. पण आता ते सचिनकडे गेलं डॉक्टर म्हणतात तो यार काय मी वैतागून जातो दिवसभर पेशंट पाहायचे आणि पर्सनल लाईफ काही नाही. परंतु मी काय नंतर मला त्याच्या एवढे 12वीला मार्क नाही पडले, पण मी ते काय झालं माझ्यासाठी नंतर पॉझिटिव्ह पॉईंट झाला. ऍग्रीला गेलो, मोकळा वेळ राहिला. तुम्हाला पण तसा मोकळा वेळ आहे का नाही? तुम्ही जर इंजिनिअरिंगला गेले असते, मेडिकलला गेले असते, सगळे पुस्तकं तुम्हाला वाचायला लागले असते, प्रॅक्टिकल केले असते, तुम्हाला वेळ मिळाला असता वाचायला? नाही. आता तुम्हाला पेपर वाचायला वेळ मिळतो, मॅगझिन वाचायला वेळ मिळतो. आणि हा वेळ मी त्या ऍग्रीला असताना इतके वाचले पुस्तकं की त्याचा माझा एमपीएससी मध्ये फायदा झाला. आणि तेच तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला आहेत, तो तुम्हाला वेळ मिळतोय, ही साधन संपत्ती मिळते आणि त्या पोरांपेक्षा तुम्ही आता इथं पुढे जाऊ शकता. तो इंजिनियर होईल, 15-20 हजार रुपयाचा पगार कमवेल, तुम्ही जास्त करू शकता. आज मी म्हणजे सगळीकडे काम करतो, भाषण ठोकतो, कशामुळे ठेवतो, त्यावेळेस आपण रिलॅक्स आहे. मला असं काही कंपल्शन नाही. आता इथं आलो,
तुमच्याकडे आलं, संवाद साधला, हे सगळ्या गोष्टी होतात. हे कशामुळे होतं मित्रांनो, की तुम्हाला जी साधन संपत्ती दिलेली आहे, वेळ दिलेला आहे, तुम्ही ज्या कॉलेजला आहात, ही तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणून घ्यायचा आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह याचा वापर करून आपल्याला पुढे जायचं. आता मी काल लायब्ररीमध्ये गेलो. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर मला काही पॉझिटिव्ह सिग्नल मिळाले की 2-4 मुली अभ्यास करत होत्या आणि 2-4 मुलं सुद्धा अभ्यास करत होते. तर दुपारच्या वेळेस ज्यावेळेस खाऊन झोपण्याची वेळ असते, सदाशिव पेठेतलं मुलगा झोपून राहील पण आपण अभ्यास करत होतो, ही खरी वेळ असते. मग काय की त्यावेळेस जर तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय खूप काही वेगळं नाही. तुम्ही जर राज्यशास्त्र शिकतात, तेच तिथं नागरिक शास्त्रात म्हणजे जर PSI वगैरे करायचे असलं तर तुम्हाला तुमचं जे ग्रॅज्युएशनला इंडियन पॉलिटीचं भारतीय राज्यघटनांचं जे पुस्तक आहे तेवढेच तुम्हाला आहे. मग नंतर तुम्हाला गणित किती हो, गणित तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री वगैरे हा काहीच प्रकार नाही. ज्याला बेरीज वजाबाकी काळ काम वेग जे 7वीच्या लेवलचे येतं तेवढंच गणित आहे. इंग्रजी तुम्हाला इंग्लिश लिटरेचरची गरज नाही. 10वी पर्यंतची जी इंग्लिश आहे ना, मी तर म्हणतो 8वी-9वी पर्यंतची इंग्लिश तेवढी पुरेशी. मी तुम्हाला सांगतो की मी 5वीला गणितात नापास झालेलो विद्यार्थी प्रथम सत्रामध्ये. परंतु नंतर एक काय केलं की मग जे गणित येत नाही तर कशामुळे येतं की भीतीमुळे येत नाही. गणिताची भीती ती कशामुळे येते की पाडेपाठ नसल्यामुळे येते. मग पाडेपाठ करून मग तेच नंतर मी 10वीला पुन्हा 149 मार्क घेतले होते 150 पैकी. स्वतःमध्ये वैगुण्य असतं का त्याचा जर स्वीकार केला, ऍक्सेप्टन्स ऑफ द सेल्फ, ऍक्सेप्टन्स ऑफ द अदर्स, ऍक्सेप्टन्स ऑफ द वर्ल्ड ऍज सच, यानी एक एनर्जी क्रिएट होते. अल्बर्ट एलिस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्याचं एक सूत्र असं आहे की आपण काय करतो की ह्या सगळ्या गोष्टींची तक्रार करत बसतो. मला शाळा चांगली नाही, मला कॉलेज चांगले नाही, मला प्राध्यापक चांगले नाही, कोणी शिकवत नाही, या सगळ्या गोष्टींची तक्रार करतो आणि जी ऊर्जा तुमच्यातून चांगली निर्माण व्हायला पाहिजे ती निगेटिव्ह याच्यामध्ये जाते. मग काय की ऍक्सेप्टन्स, स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करा. मी काळा आहे, गोरा आहे, मला इंग्रजी येत नाही, गणित येत नाही, सगळा स्वीकार करावा. ऍक्सेप्टन्स ऑफ द अदर्स म्हणजे ही सगळी जी कॉलेज आहेत, मी BA ला आलेलो याचाही स्वीकार करावा. आणि ऍक्सेप्टन्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे ही कॉम्पिटिशन आहे, सगळ्यांचा स्वीकार करावा. परंतु त्या कॉम्पिटिशन मध्ये जर माझ्यामध्ये जर ईश्वराने मला जन्माला घातलेला आहे, त्यांनी मला आमच्यापेक्षाही जर पुढे तुम्हाला अपडेटेड व्हर्जन दिलेलं आहे. आम्ही काय माहिती का, ऍपलचं समजा आम्ही जरी असलो, तुम्ही सॅमसंग ऍपलचा 5 नंबरचा फोन आहे, आता कोणता चालू आहे, ऍपल 12 प्रो चालू आहे आणि तुम्ही आता 12 प्रो आहे म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा स्मार्ट आहे का? याचं उत्तर होय. जर ईश्वराने अस्तित्वाने आम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला 10-12 वर्षांनी जन्माला घातला असेल तर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणूनच घातली, तुमच्याकडून देवाला अपेक्षा आहे म्हणूनच घातलेलं आहे. आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इथंच राहून आपल्याला त्या करता येणं शक्य आहे. एक हेनरी डेव्हिड थोरेचं वचन आहे, व्हॉट लाईज बिफोर अस, आपल्या पुढ्यात काय लिहून ठेवलेलं आहे याच्यावर काही चिंता करू नका, अल्लाह त्याची चिंता करतो. दुसरी गोष्ट, व्हॉट लाईज बिहाइंड अस, आपल्या पाठीमागं काय पार्श्वभूमी याची काही खंत करत बसू नका. व्हॉट लाईज बिफोर अस, व्हॉट लाईज बिहाइंड अस आर द टिनी मॅटर्स कम्पेअर टू व्हॉट लाईज विदिन अस, आपल्यामध्ये काय आहे हे बघा. आणि आपल्यामध्ये काय आहे हे जर शोधायचं असेल, अजून त्याच्या ओल्ड होत जायचं असेल तर विवेकानंदांचं एक वाक्य आहे, द ट्रू एम ऑफ एज्युकेशन इज टू ड्रॉ अटेन्शन टू द डिव्हिनिटी ऑलरेडी इन अ मॅन. तुमच्यामध्ये ते अस्तित्वामध्ये आहे, त्याचं पूर्णपणे फलित होत जाणं हीच खरी मोठी शिक्षणाचं ध्येय. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. जे तुम्हाला बाहेरून काहीच आणायचं नाही. अजून एक मुजी नावाचे एक आहे सध्याचे विद्यमान, त्यांचं म्हणणं आहे की इफ द गॉड इज वन ब्रीथ अवे फ्रॉम यू दॅट इज ॲट ऑल नॉट गॉड. जर ईश्वर जर तुमच्या श्वासाच्या पलीकडे असलेला तो ईश्वर नाहीये. मग ही जर शक्ती ईश्वराने तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे, तिचा तुम्ही वापर करू शकता. आणि ती जर आपण करत नसेल तर त्याला म्हणतात कर्मदरिद्रीपणा. आणि जर आता हे सगळे लेक्चर्स तुम्ही इथं जे लेक्चर्स होतात ते तुम्ही केले पाहिजे. जर ते घेत नसेल तर तुम्ही घ्यायला सुद्धा प्रवृत्त केले पाहिजे. कबीरजींचा एक अभंग आहे, तो दोहा आहे, तो असा आहे
गुरु मिले लाखो लाख, 55 गुरु आहेत तिथं, शिष्य मिले ना एक. गुरु आहे, गुरु मिले लाखो लाख, प्रत्येक जण शिकवण्याला आतुर आहे. तुम्ही जर जाऊन बसले टाइम टेबलच्या नुसार तिथे शिकवण्याची प्रक्रिया होणार आहे का नाही? शिष्य मिले ना एक. आणि दुसरं बोलण्याचा प्रिन्सिपल आहे, इफ एनी जर स्पीक ओनली व्हेन अदर इज रेडी टू लिसन. आम्ही काय करतो की तुम्ही जर शिकण्याला आतुर असेल तरच बोलू ना. जर तुम्ही तयार असाल, आम्ही काय करू शकतो, तो पूल बांधून देऊ शकतो. तुम्हाला काय करून देऊ शकतो, तो हौद तयार करून देऊ शकतो. पाणी तुम्हाला प्यायचं, जी प्यास आहे ना ती तुम्हाला निर्माण करावं लागेल. आता ह्या कॉलेजचं नाव काय आहे? ज्ञानदेव मोहेकर. ज्ञान म्हणजे काय? नॉलेज. आणि मोह काय म्हणजे लगन. ज्या वेळेस ज्ञानाचा मोह होतो त्यावेळेस तुम्ही अशोकाला उपलब्ध होता. या संस्थेचं, या नावाचं तुम्हाला सार्थक करायचं असेल, फिलॉसॉफी म्हणजे लव्ह फॉर नॉलेज, ज्ञानचं जर प्रेमात पडाल तर तुम्ही अशोकाला उपलब्ध होणं. अशोकाला उपलब्ध म्हणजे शोक नष्ट होणं, म्हणजे ज्ञान उपलब्ध होणं, म्हणजे तुमचं जीवन आनंदमय होणं. याची डोळी तुम्हाला आनंदाला उपलब्ध व्हायचं असेल तर कॉलेज सारखं सुंदर ठिकाण नाही, लायब्ररी सारखे सुंदर मंदिर नाही, आणि तुम्हाला उपलब्ध झालेल्या जागेपेक्षा कुठलंही दुसरं स्वर्ग नाही. आणि या स्वर्गाचा आपण आपल्यासाठी स्वर्ग निर्माण करायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागते. आणि जर आपल्याला नरक आपणच स्वतः क्रिएट करणार आहोत. स्वर्गाची निर्मिती तुमच्या हातात आहे. आपल्या जीवनाचा स्वर्ग करायचा की नरक करायचा ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मित्रांनो, तुम्हाला मी या क्षणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमचं आयुष्य आनंदमय व्हावं, अतिशय आनंदमय व्हावं, यशस्वी व्हावं, आणि सगळं तुमच्याकडून तुमचं स्वतःचं आयुष्याचं इतरांचं आयुष्य फुलवण्याची सगळं व्हावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद.